बापू तुम्हाला एक सांगतो, या बऱ्याच निवडणुकीमध्ये तुमच्या पाण्याच्या प्रश्नाच्या विषयावर निवडणूक झाली. आपल्या दोघांची कारकीर्द अशी झाली की आपण दिलेला शब्द आज वचनपूर्ती खऱ्या अर्थाने जेव्हा पाईपलाईनचं काम चालू झालंय तेव्हा आज या ठिकाणी वचनपूर्ती आपण होते. बापूंचं नाव जेव्हा जेव्हा या सांगोल्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल, म्हणतात ना की जब तक सूरज चांद रहेगा बापू आपका नाम रहेगा. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही झटला, वाकला, झिजला, ते आज तुमच्या ज्यांच्यासाठी झिजला त्यांचं आज सत्यामध्ये त्यांना स्वप्न, सांगोल्याचं दुष्काळ मिटवायचं स्वप्न तुम्ही बघितलं होतं आणि ते लागणारी त्याला सर्व मदत करण्याचा शब्द आम्ही दिला होता. शब्दपूर्ती, स्वप्नपूर्ती आदरणीय विखे पाटील साहेब, आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडते. याचं मनापासून मला त्याचा अभिमान आहे. आणि असं चांगलं काम आपण अनेक शब्द देतो, पण ते शब्द पूर्ण होताना त्याचा आनंद वेगळा असतो. त्या आनंदाचं आज खऱ्या अर्थाने परमार्जन झालंय असं म्हणायला काय हरकत नाही. साहेब, सांगोला हा केवळ सांगोल्याचं नाव घेतलं की दुष्काळी तालुका असं म्हणायचं. गेल्या 5 वर्षामध्ये टेंबू असेल, म्हैसाळ असेल, त्याचबरोबर उजनीची स्कीम असेल, नीरा देवकरचं पाणी आपण कॅबिनेटचा ठराव घेऊन सांगोल्याला द्यायचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने सांगोल्याच्या चारही दिशा या पूर्ण दुष्काळमुक्त करण्याच्यासाठीचा संकल्प आम्ही त्यावेळेस ठेवला. बापूने आम्ही भांडून पाणी घेतलं, 2 TMC पाणी तर बापूने आम्ही भांडून घेतलं. असं जेवत्या ताटावर आम्हाला कळलं की आता जलनियोजन संपत आलेलं आहे. मी उठलो आणि बापू उठलो, जेवत्या ताटावर आम्ही उठून देवेंद्रजींची गाठ घेतली, मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो. मुख्यमंत्री महोदयांनी खाली कृष्णा खोरेच्या ईडीला फोन केलं की 2 TMC पाणी परत या टेंबू आणि म्हैसाळसाठी वाढवून पाहिजे. आणि आज उजनीचं पाणी येतं आपल्या समोर येतंय. मी कृतार्थ आणि मनापासून एक वेगळा आनंद मला या ठिकाणी होत आहे. आदरणीय विखे पाटील साहेबांना सांगायचं की 300 कोटी रुपयाची सुरुवात झालेली आहे, पण या कामाला जवळपास 1,500 ते 2,000 कोटी रुपये लागणार आहेत. आणि ही सुरुवात ही निर्विघ्न चालावी आणि आपण आपल्या मार्फत आज चालू झालेला हा आपण या राज्याचे जलसंपदा मंत्री आहात आणि आपल्या हातातून झालेली भूमिपूजन झालेली योजना ही निर्विघ्न पार पाडण्यासाठीचं आपण काम करावं अशी मी आपल्या सर्वांना आणि पालकमंत्री महोदयांना त्याचबरोबर विखे साहेबांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे. योजनेचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याकडून ही योजना निर्विघ्न पार पडावी अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. सांगोल्याचं राजकारण साहेब वेगळे. आता आम्ही गाडीत बसलो होतो, तुम्ही यायचं, तुम्ही हेलिकॉप्टरची वाट बघत होतो. बापूंनी त्यांचं घड्याळ दीपक आबांना दिलं, माझ्याकडे बघितलं, मी माझं घड्याळ बापूंना काढून दिलं, आबांचा चष्मा मला दिला आणि आम्ही सगळं उपाशी होतो. म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख त्यांच्या गाडीतला डबा घेऊन आम्हाला सगळ्यांना जेवायला घातलं. असं हे सांगोल्याचं राजकारण आहे. सांगोल्याची संस्कृती आहे आणि ही संस्कृती महाराष्ट्रात कुठं बघायला मिळत नाही बाबांनो, फक्त तुमच्या तालुक्यामध्ये बघायला मिळते आणि या माझ्या मतदारसंघामध्ये बघायला मिळते. अशा प्रकारची संस्कृती आम्ही गमतीने म्हणत होतो की चौघं आपण गाडीत आहेत, लोक काय म्हणतात बघा. मी म्हटलं लोक काय म्हणत नाहीत, लोकांना सगळं माहिती आहे की निवडणूक संपल्यानंतर सर्व राजकीय नेते एकमेकाचा सन्मान करतात आणि एकमेकाला जीव खायला घालतात. मगाची माझ्या हातातलं जेवणाचं ताट हे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या घरची चपाती होती आणि एवढं मला मनापासून या ठिकाणी आलं की बरं वाटतं. या ठिकाणी मगाशी गोरे साहेब सुद्धा म्हटले की सांगोल्याचे पुढारी सगळे तुम्ही वेगळेच आहेत, तर हे वेगळे पण महाराष्ट्राला जपता आलं पाहिजे. सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करता आलं पाहिजे. निवडणूक संपली की पर्सनल वैर संपलं पाहिजे, टीका टिप्पणी संपली पाहिजे. स्वर्गीय आबासाहेबांनी असतील, स्वर्गीय बापूंनी ही परंपरा या सांगोला तालुक्यामध्ये घालून ठेवलेली ही परंपरा पुढे सर्वांनी मिळून जपली पाहिजे अशी पण एक मी सार्थ या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण चालू केलेल्या कामाचा शुभारंभ होताना बघितलाय, बापूंचं स्वप्न सत्यात उतरताना बघितलंय. आजचा दिवस निश्चितपणे इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहिलेला दिवस राहील. असा एक वेगळा दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळालाय. मी विखे पाटील साहेबांना, गोरे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
श्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, उपस्थित माजी आमदार दीपक आबा, उपस्थित चेतनसिंह केदार, ज्यांच्यामुळं हा आपला आज कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय, ते तुम्हा सर्वांचे नेते आणि या भागाचे खऱ्या अर्थाने भगीरथ ठरलेले आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब. बापू, तुम्हाला एक सांगतो, या बऱ्याच निवडणुकीमध्ये तुमच्या पाण्याच्या प्रश्नाच्या विषयावर निवडणूक झाली. आपल्या दोघांची कारकीर्द अशी झाली की आपण दिलेला शब्द आज वचनपूर्ती खऱ्या अर्थाने जेव्हा पाईपलाईनचं काम चालू झालंय तेव्हा आज या ठिकाणी वचनपूर्ती आपण होते. बापूंचं नाव जेव्हा जेव्हा या सांगोल्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल, म्हणतात ना की जब तक सूरज चांद रहेगा बापू आपका नाम रहेगा. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही झटला, वाकला, झिजला, ते आज तुमच्या ज्यांच्यासाठी झिजला त्यांचं आज सत्यामध्ये त्यांना स्वप्न, सांगोल्याचं दुष्काळ मिटवायचं स्वप्न तुम्ही बघितलं होतं आणि ते लागणारी त्याला सर्व मदत करण्याचा शब्द आम्ही दिला होता. शब्दपूर्ती, स्वप्नपूर्ती आदरणीय विखे पाटील साहेब, आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडते. याचं मनापासून मला त्याचा अभिमान आहे. आणि असं चांगलं काम आपण अनेक शब्द देतो, पण ते शब्द पूर्ण होताना त्याचा आनंद वेगळा असतो. त्या आनंदाचं आज खऱ्या अर्थाने परमार्जन झालंय असं म्हणायला काय हरकत नाही. साहेब, सांगोला हा केवळ सांगोल्याचं नाव घेतलं की दुष्काळी तालुका असं म्हणायचं. गेल्या 5 वर्षामध्ये टेंबू असेल, म्हैसाळ असेल, त्याचबरोबर उजनीची स्कीम असेल, नीरा देवकरचं पाणी आपण कॅबिनेटचा ठराव घेऊन सांगोल्याला द्यायचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने सांगोल्याच्या चाही दिशा या पूर्ण दुष्काळमुक्त करण्याच्यासाठीचा संकल्प आम्ही त्यावेळेस ठेवला. बापूने आम्ही भांडून पाणी घेतलं, 2 TMC पाणी तर बापूने आम्ही भांडून घेतलं. असं जेवत्या ताटावर आम्हाला कळलं की आता जलनियोजन संपत आलेलं आहे. मी उठलो आणि बापू उठलो, जेवत्या ताटावर आम्ही उठून देवेंद्रजींची गाठ घेतली, मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो. मुख्यमंत्री महोदयांनी खाली कृष्णा खोरेच्या ईडीला फोन केले की 2 TMC पाणी परत या टेंबू आणि म्हैसाळसाठी वाढवून पाहिजे. आणि आज उजनीचं पाणी येतं आपल्या समोर येतंय. मी कृतार्थ आणि मनापासून एक वेगळा आनंद मला या ठिकाणी होत आहे. आदरणीय विखे पाटील साहेबांना सांगायचं की 300 कोटी रुपयाची सुरुवात झालेली आहे, पण या कामाला जवळपास 1,500 ते 2,000 कोटी रुपये लागणार आहेत. आणि ही सुरुवात ही निर्विघ्न चालावी आणि आपण आपल्या मार्फत आज चालू झालेला हा आपण या राज्याचे जलसंपदा मंत्री आहात आणि आपल्या हातातून झालेली भूमिपूजन झालेली योजना ही निर्विघ्न पार पाडण्यासाठीचं आपण काम करावं अशी मी आपल्या सर्वांना आणि पालकमंत्री महोदयांना त्याचबरोबर विखे साहेबांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे. योजनेचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याकडून ही योजना निर्विघ्न पार पडावी अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. सांगोल्याचं राजकारण साहेब वेगळे. आता आम्ही गाडीत बसलो होतो, तुम्ही यायचं, तुम्ही हेलिकॉप्टरची वाट बघत होतो. बापूंनी त्यांचं घड्याळ दीपक आबांना दिलं, माझ्याकडे बघितलं, मी माझं घड्याळ बापूंना काढून दिलं, आबांचा चष्मा मला दिला आणि आम्ही सगळं उपाशी होतो म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख त्यांच्या गाडीतला डबा घेऊन आम्हाला सगळ्यांना जेवायला घातलं. असं हे सांगोल्याचं राजकारण आहे. सांगोल्याची संस्कृती आहे आणि ही संस्कृती महाराष्ट्रात कुठं बघायला मिळत नाही बाबांनो, फक्त तुमच्या तालुक्यामध्ये बघायला मिळते आणि या माझ्या मतदारसंघामध्ये बघायला मिळते. अशा प्रकारची संस्कृती आम्ही गमतीने म्हणत होतो की चौघं आपण गाडीत आहेत, लोक काय म्हणतात बघा. मी म्हटलं लोक काय म्हणत नाहीत, लोकांना सगळं माहिती आहे की निवडणूक संपल्यानंतर सर्व राजकीय नेते एकमेकाचा सन्मान करतात आणि एकमेकाला जीव खायला घालतात. मगाची माझ्या हातातलं जेवणाचं ताट हे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या घरची चपाती होती आणि एवढं मला मनापासून या ठिकाणी आलं की बरं वाटतं. या ठिकाणी मगाशी गोरे साहेब सुद्धा म्हटले
की सांगोल्याचे पुढारी सगळे तुम्ही वेगळेच आहेत, तर हे वेगळे पण महाराष्ट्राला जपता आलं पाहिजे. सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करता आलं पाहिजे. निवडणूक संपली की पर्सनल वैर संपलं पाहिजे, टीका टिप्पणी संपली पाहिजे. स्वर्गीय आबासाहेबांनी असतील, स्वर्गीय बापूंनी ही परंपरा या सांगोला तालुक्यामध्ये घालून ठेवलेली ही परंपरा पुढे सर्वांनी मिळून जपली पाहिजे, अशी पण एक मी सार्थ या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण चालू केलेल्या कामाचा शुभारंभ होताना बघितलाय, बापूंचं स्वप्न सत्यात उतरताना बघितलंय. आजचा दिवस निश्चितपणे इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहिलेला दिवस राहील, असा एक वेगळा दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळालाय. मी विखे पाटील साहेबांना, गोरे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.